मंचावरती केलं जाईल। मी नागेशजी पाटील यांना विनंती करेन की आपण संदीपजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा। बरेचसे पाहुणे बसलेत। आमचे सासगाव ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब देखील या व्यासपीठावरती तुम्ही पाहताय। माडिक साहेब आहेत, आमचे बापूजी गारे यांचे सुपुत्र देखील या मंचावरती तुम्ही पाहू शकाल। राकेशजी जाधव साहेब आहेत, आमचे संदीपजी मोरे साहेब आहेत, आमचे आगिवले साहेब आहेत। सर्वच पाहुण्यांचं पुनश्च मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। बोलतोय मैदानाकडे, जिथे जाऊया मॅचला केली जाईल सुरुवात, जिथे टीम सेकंड जिंकवली गोलंदाजी करणारा हा संघ आता पहिल्या सत्रामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करेल। इतकी चांगली फ्लड लाईन्स 8 ते 9 टॉवर तुम्हाला पाहता येतील। यावेळेस लटकलेत, पहिल्या चेंडूवरती सफलता मिळतीये, पहिली विकेट जातीय। नूर सय्यद अगदी मोठी विकेट होती, या विकेटवरती बरचसं काही निर्भय होतं। तो नूर सय्यद पहिल्या चेंडूवरती मोठा विकेट जातो मैदानाच्या बाहेर। यश डीजे इकू हा खेळाडू आता क्रमांक 3 वरती आलाय। समोर मात्र गोलंदाजी मार्क वरती योगेश गोपाले आहेत, ज्याने पहिल्या चेंडूवरती नूर सय्यदला मात्र बाद केलं। यावेळेस बेमिसाल फटका आहे, अगदी आकाशाला गबसनी घालणारा फटका। प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आतमध्ये येऊन झेल पकडू नका। पंच 4 धावा आहेत ना, निश्चित चौकार आहे। बघा, तुम्ही 100 रुपयाच्या नादामध्ये असं काही चित्र घडून आणू नका की जेणेकरून नाही तर ते पारितोषिक आता कॅन्सल केलं जाईल। बघा, तुम्ही जर आतमध्ये झेल पकडला येऊन तर तुम्ही 500 रुपये द्यायचे आम्हाला। असं करू नका, काही धाबा संख्या आहे चेक करायचे का। निश्चितपणे तिसऱ्या पंचांना विनंती आहे की आपण जो काही निर्णय असेल तो निर्णय आपल्यापर्यंत येईल, निश्चित चेक केला जाईल। परंतु प्रेक्षक वर्गाला एक विनंती आहे दादांनो की तुम्ही आयवा कॅच बाहेर घ्या। चला तिसरे पंच या। हॅलो,
4 धावा जोडल्या. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आयबाक याचं पारितोषिक कॅन्सल झालंय. लटकलेत, सफलता मिळाली आहे, झटका लागलाय. संजय सोलंकी 440 होलचा, ज्यानं दुबईची कतार केली, ज्यानं मी तर म्हणेन असंख्य महाराष्ट्राच्या बाहेर मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवल्या, तो संजय सोलंकी हा अडथळा आता दूर झालाय. जिथे आता वातावरण आता बघितलं गेलं तर शेकन चिंचवलीच्या खेम्यामध्ये आता उत्साहाचं वातावरण असेल. एक मोठी विकेट जाती आहे. संजय सोलंकी येतील बॅक टू द पॅव्हिलियन. यस जीजे. तब्बर नूर सय्यद बाद झाला. संजय सोलंकी देखील अगदी 4 धावसंख्येने माघारी परतले. सुशांत मोरे आणि विनय नायक आता कशा प्रकारे खेळपट्टी त्याला साथ देणार, कशा प्रकारचे फटके त्याच्या बॅट मधनं येणार. योगेश गोपाळे यावेळेस कट करतोय. चेंडू आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून जाईल का? 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू निघून चाललाय. थर्डमॅन आणि फाईन लेगच्या मधोमध चेंडू फरार आलाय. आज चौकार. पोलीस पाटील आणि आमचे खऱ्या अर्थाने परम मित्र दिनेशजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस खालती राहिलेला चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र अगदी फसतोय, कारण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू खालती राहिल्यानंतर बॅट चेंडूचा फार काही संपर्क इथे घडत नाहीये. जरूर इथे लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. एका धावेने संघ वरची खोपोली पोहोचलाय तो 9 या धावसंख्येवरती. पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं 3 षटकांची मॅच, जिथे 40 ते 35 आसपर्यंत पोचावं लागेल वरची खोपोली टीमला. परंतु ते पोचणं आता कधी तिथपर्यंत पोचणं शक्य होईल का? कारण नूर सय्यद बाद झाला, संजय सोलंकी माघारी परतला. विनय नाईकला काहीतरी चमत्कार करावा लागेल. त्या खेळपट्टीचा अंदाज घेऊन पुरेपूर चांगले फटके त्या खेळपट्टीवरती मारावे लागतील. 9 धावा आहेत. पुनश्च मात्र गोलंदाज तयार. यावेळेस फार वेगाने टाकला, अगदी शरीराचा जवळून चाललेला चेंडू, पुरेपूर खांद्याचा वापर केला. चेंडू पडल्यानंतर अगदी बाउन्सला अगदी उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. इथे पहिल्या षटकांचा योगेश गोपालेचं पहिलं षटक संपलं आणि तब्बल धावा आल्या त्या 9 धावा आहेत. चिंचवली गोहेचे पोलीस पाटील आदरणीय दिनेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनापासून या नमो चषक 2024 मध्ये आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. योगेश गोपाळेने तब्बल धावा खर्च केल्या. 9 धावा खर्च करताना 2 महत्वाचे विकेट त्या ओव्हर्समध्ये पाहिले. नूर सय्यद बाद झाला. संजय सोलंकीचा विकेट त्याच ओव्हर्समध्ये घेतला गेला ते योगेश गोपाळेने. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. पाहुणे आपण बघतोय अगदी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला जाईल. प्रेक्षकांची गर्दी देखील आपण बघतोय. तर हळूहळू प्रेक्षक या मैदानाच्या बाहेर यायला सुरुवात झाली. नमो चषकाचा मी तर म्हणेन 7 झालाय. याच साडी केला होता टास, तो शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र या ठिकाणी गोड व्हावी. या स्पर्धेची अंतिम आणि आता शेवटचे काही क्षण आता उरलेत. या चमचमत्या ट्रॉफीज ज्या आता खऱ्या अर्थाने अक्षरशः मनाला भुरळ घालतात, त्या ट्रॉफीज, ती पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोणाकडे जाणार? तब्बल 8 पारितोषिकं आहेत या स्पर्धेमध्ये. ही 8 पारितोषिकं बघितलं गेली 2 तालुके मधल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकाला संधी या स्पर्धेमध्ये आपण खऱ्या अर्थाने बघितली. धावसंख्या आहे टोटल 9. गोलंदाजी मार्क वरती आहे दिगंबर मोरे, कॅप्टन कूल या टीमचा. यावेळेस बघता
चेंडू फरार, वन बाउंस सीमा पार आलेला हा दर्जेदार चौकार. बघा 8 पारितोषिक आहेत. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण बघितलं तर 51,000 रुपयांचं रोख पारितोषिक तुम्हाला पहिल्या क्रमांकाचं दिलं जाईल. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 रुपये रोख. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 12,000 रुपये. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 12,000 रुपये. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 10,000. सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 10,000. सातव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 10,000. आठव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे 10,000. असे 8 पारितोषिक आहेत. म्हणजे मी तर म्हणेन 8 पारितोषिक आपण बघितली गेली तर विचार केला तर चांगली संधी आणि मी तर म्हणेन चांगला प्लॅटफॉर्म इथे किरणजी ठाकरे साहेबांनी उपलब्ध करून दिला आहे. आणि खऱ्या अर्थानं किरणजी ठाकरे साहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण सगळ्यांना एकत्र केलं, कर्जत आणि खालापूर तालुक्यांना एकत्र केल्यानंतर या स्पर्धेचं एक देखणं स्वप्न त्यांनी मनाशी बाळगलं आणि हा SP मैदानात चूज केला. आणि मी तर म्हणेन या SP मैदानात चूज केल्यानंतर मी तर म्हणेन अनेकांनी या स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद दिल्यानंतर ही स्पर्धा आता अंतिम आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे. जर्सी आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला तब्बल प्रत्येक टीमला 13 जर्सी देण्याचं काम आदरणीय किरणजी खंडू ठाकरे साहेबांनी जे कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जर्सी पाहतोय. ज्या संपूर्ण 11-12 खेळाडूंना जर्सी देण्याचं काम साहेबांनी खऱ्या अर्थाने केलंय त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थानं ज्या स्पर्धा आपण पाहतोय कोणतीही प्रवेशिका या स्पर्धेमध्ये घेतली गेली नाहीये. म्हणजे खऱ्या अर्थाने ही खूप मोठी उपलब्धी आहे. कारण साहेबांचं एकच ध्येय आहे की यातून एखादा क्रिकेटर घडला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं आदिवासी बांधवांना देखील या स्पर्धेमध्ये संधी उपलब्ध करून दिली. ज्यांच्याकडे मुळात पैसे भरायला नाही आहेत त्यांना देखील या स्पर्धेमध्ये खेळण्याचा या ठिकाणी दृष्टिकोन बघितला त्यांना संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेली. तर मी म्हणेन याच्या भविष्यामध्ये याच्या पुढचं देखील आयोजन बघितलं गेलं तर याच्या पलीकडे गेलं तर पुढच्या वर्षी अजून काही चांगला करण्याचा प्रयत्न आयोजक निश्चितपणे करतील यात तिला मात्र शंका नसेल. धावसंख्या आहे टोटल 14. निश्चितपणे अशा प्रकारच्या 22 स्पर्धा या कर्जत खालापूर विधानसभेमध्ये चालू आहेत. अजून मी तर म्हणेन पत्रकार साहेब भविष्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजला कदाचित बाईक देखील पुढच्या वर्षी असेल कारण इतकं चांगलं आयोजन आहे. धावसंख्या आहे टोटल 14 धावा. दिगंबर मोरे गोलंदाजी मार्क वरती पुनश्च यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू सीमरच्या लगस पास अडवला जातोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केला. इथे धावा कंप्लीट झाल्या. एका धावेने वरची खोपोली संघ पोहोचलाय 15 धावसंख्येवरती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतोय शुभम भोसले. आपण पाहू शकता त्याच्या बरोबरीने सुशांत मोरे आहेत ज्याच्यावरती आता विश्वास दाखवला गेलाय. विश्वास असा पात्र जर ठरायचा असेल तर चांगल्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. इथे मात्र बघितलं गेलं तर हा चेंडू मात्र येतोय निर्धाव. तब्बल 2 षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ संपुष्टामध्ये आलाय. 12 चेंडूमध्ये वरची खोपोली टीमने बनवल्या धावा टोटल 15 धावा बनवल्या गेल्या. शुभम भोसले आपण बघतोय खेम्यामधून आवाज येतोय एखाद दुसरा षटकार घे, एखाद दुसरा चौकार घे. परंतु मी तर म्हणेन योगेश गोपाळचं षटक, दिगंबर मोरेचं षटक आपण खऱ्या अर्थाने आपल्या संघाला चांगलं काम या 2 गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 15 धावा आहेत टोटल. शेवटचं आणि अंतिम षटक आहे जे आपण पाहिलं आता. NP डाबा एन कडून मात्र हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. क्रमांक 3 वरती आलेत सप्रेम तरकुडे. ब्रँड लवजीचा आहे, लवजी ब्रँड आहे. बऱ्याचशा वेळेस लवजी संघातून बिलॉंग करणारा खेळाडू ज्यांनी बरीचशी मैदानं गाजवलीत.
सावरोईचं मैदान, खाणावचं मैदान असेल, डीपी रोडचं मैदान, ज्याने खऱ्या अर्थानं विचार करण्यास भाग पाडणारी गोलंदाजी सातत्यानं लवजी टीमच्या माध्यमातून केली आहे. परंतु आता शेकेन चिंचवली संघाचा हिस्सा होऊन बसलाय. अंतिम जबाबदारी त्याच्यावरती असेल. 6 चेंडू त्याच्या वाट्याला आलेत. 6 चेंडूमध्ये सप्रेम तरकुळे धावा रोखणार का, की त्याच्या अगेन्स्ट वरची कोपोली संघ या 6 चेंडूवरती जितक्या धावा येतील तितक्या धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी बॅट आणि चेंडूच्या वरती व्यवस्थितरित्या कनेक्ट झाला नाही, परंतु एक धाव इथे जोडली जाईल. सिंगल मात्र घेतली गेली ती फलंदाज सुशांत मोरेने. आता शुभम भोसले स्ट्रायकिंग एंड वरती आलेत. ज्याच्या नशिबाला फक्त 2च चेंडू मिळाले, आता मात्र त्याला स्ट्राईक मिळाले. त्याच्या बॅटमधून एका दुसरा मोठा फटका आला तर एक चांगला टोटल पर्यंत वरची कोपोली संघ पोहोचेल. जर तर आहे अभूतपूर्व हा सोहळा, क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचं हे युद्ध आणि क्रिकेटची जत्रा जी आपण बोंबल्या विठोबाची जत्रा जी याच ठिकाणी भरते. अगदी पेन कोपोली महामार्गालगतचं असलेलं मैदान. चेंडू मात्र जगतोय अगदी सीमारेषेच्या लगस पास. इथे अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु अडवत असताना तब्बल धावा पूर्ण केल्या. 3 धावेने वरची कोपोली संघ पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. 19 धावा आहेत. आपण पाहिलं फाईन लेग मध्ये या शत्रूची अडवणी केली गेली, जरूर एक धाव त्या ठिकाणी वाचवली गेली. शेवटचं अंतिम षटक सप्रेम तरकुडे ज्याने आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. 2 चेंडू आतापर्यंत फेस झालेत. बघा एक अनोख्या स्टाईलची गोलंदाजी आहे. यावेळेस मात्र चेंडूला लॉफ्टेड फटका फेकून दिला. चेंडूला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज शुभम सुशांत मोरेच्या बॅट मधून निघाला हा षटकार. लॉफ्टेड फटका होता. अगदी बॅटवर व्यवस्थित कनेक्ट केला, अचूक टायमिंग शोधलं आणि लॉंग ऑफला क्लिअर केला. फलंदाज सुशांत मोरेने. आक्रमकता आहे, मी तर म्हणेन गुणवत्ता फार आहे या क्रिकेटमध्ये, या फलंदाजामध्ये सुशांत मोरेमध्ये. बॅटवर व्यवस्थितरित्या घेतला चेंडूला आणि काय चेंडू धाडलं सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या आहे टोटल 25. 25 धावा आहेत. सप्रेम तरकुडे हा ब्रँड आपण पाहतोय. यावेळेस फार भन्नाट वेग होता. अगदी त्याची स्टाईल तुम्ही बघा, टेनप्रीत लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. इथे धावा कंप्लीट झाली 1 आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज शुभम भोसले येतील बॅक टू पवेलियन या स्टेज. सन्मान्य दिगंबरजी पाटील आणि महेशजी जांभळे या 2 पाहुण्यांना मी मंचावरती आमंत्रित करतोय. या मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. आपल्या मनापासून नमो चषक 2024 मध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस मात्र बराच काल हवेमध्ये आहे, सफलता मिळतीये. अजून एक झटका लागला टीम वरची कोपोली संघाला. फलंदाज सुशांत मोरे ज्याच्यावरती बराचसा विश्वास होता की आता काहीतरी सुशांत मोरे करेल, परंतु त्याचा देखील खेळ इथे समाप्त झाला. तो देखील मैदानाच्या बाहेर येईल. 26 या धावसंख्येवरती यश टीजे. सात वरती मैदानाच्या आतमध्ये निघालेत प्रमोद या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलेत. टोटलचा विचार केला तर 26 धावा आहेत. येणाऱ्या कदाचित एक चेंडू कदाचित शिल्लक असेल अंतिम आणि शेवटच्या षटकामधला. सप्रेम तरकुडे लवजीचा हा एक जबरदस्त गोलंदाज ज्याने बरीचशी उपलब्धी या क्रिकेटच्या पटलावरती मिळवली आहे. त्या सप्रेमला आपण पाहतोय
शेवटचा आणि अंतिम षटक आपण तो हाताळतोय. शेवटचा अंतिम आणि निर्णायक चेंडू आता शिल्लक राहिला आहे. और फुल टॉस होता. कार्पेट 11 ने ऑन ड्राइव्ह केलाय. फलंदाज धावचीच्या स्वरूपात होतील बाद. इथे पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये वरची कोपोली संघाने धावा बनवल्या टोटल 26. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज असणारी 27 धावांची. पाहुण्यांचं केलं जाईल स्वागत. सन्मानित दिगंबरजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान होईल. दिगंबरजी पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती होईल. अक्षयजी खरिवले साहेबांना मी आमंत्रित करतोय. दिगंबरजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. चिलठण आणि सासगाव या दोन संघाच्या कर्णधाराला आम्ही आमंत्रित करतोय टॉस साठी. चिलटण ग्रामपंचायत टीमचा कर्णधार उपस्थित झालाय. मी प्रणेश देशमुखला आमंत्रित करतोय की आपण दिगंबर पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करावा. चला सासगाव टीमचा कर्णधार इथे चिलटण ग्रामपंचायत टीमचा कर्णधार उपस्थित झालाय. मी ग्रामपंचायत सासगाव या टीमचा कर्णधाराला आमंत्रित करतोय टॉस साठी टॉस बॉक्स वरती. जिथे टॉस केला जाईल महेशजी जांभळे यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती होईल. मी त्यांना देखील आमंत्रित करतोय. आपण देखील या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करा. महेशजी जांभळे यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. मी त्यांना देखील विनंती करतोय महेश जांभळे यांना की आपण या छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करा. प्रणेश या आपण यांचा देखील सन्मान करा. टॉस बॉक्स वरती टॉस केला जाईल. आमचे पाहुणे विजयजी डोकले यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी होईल. मी त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊ. चिंचवली गोहेचे पोलीस पाटील या. दिनेशजी पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि बक्षिसांचा बेताज बादशाह. खऱ्या अर्थाने ज्या वेळेस क्रिकेटच्या स्पर्धा मग ती कोणत्या पक्षाची असतो ती स्पर्धा पाहण्यासाठी सातत्यानं रायगडमध्ये जी कुठेही स्पर्धा असो ना तिथे दिनेशजी पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती असते. धन्यवाद. आणि कर्तव्यदक्ष पोलीस पाटील आहेत. सातत्यानं सर्व जणांपर्यंत पोहोचतात आणि सातत्यानं आपण बघितलं प्रामुख्याने त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली. त्यांना मनापासून आम्ही हार्दिक आम्ही स्वागत करतो. आज त्यांचे मित्र नाही येतच मंगेशजी कदम साहेब कदाचित बाहेर गेले असतील. पंचांचा सिग्नल आलाय. होते मॅचला सुरुवात. चेंडू शिल्लक आहेत 18. 27 धावसंख्येची गरज. एनपी ढाबाचे प्रोप्रायटर सनीजी पाटील, सतीशजी जाधव, केतनजी पाटील, मंदारजी पाटील या तिन्ही पाहुण्यांना मी चारही पाहुण्यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय की आपण या मंचावरती येऊन या स्पर्धेमध्ये या मंचावरती येऊन बसावं. या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही आपल्याला आमंत्रित करतोय की आपण या व्यासपीठावरती यावं. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य विजयजी ढोकले, ग्रुप ग्रामपंचायत चिलटण या ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विजयजी ढोकले यांचा शुभ सन्मान होईल. मी विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. त्यानंतर विजय ढोकले ज्याने खऱ्या अर्थानं चिलटण ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदावर ते आता सध्या कार्यरत आहेत आणि एक नवीन चेहरा चिलटण ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही पाहाल. त्यानंतर पुढचा सन्मान आहे चिंचवली गोहेचे पोलीस पाटील
आणि आमचे अगदी जवळचे मित्र दिनेशजी पाटील यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होईल। खऱ्या अर्थानं क्रिकेटची स्पर्धा मग ती कोणत्या पक्षाची असो, ती कुठली स्पर्धा असो त्यांना माहीत नाही, पण क्रिकेटच्या अगदी जवळचे चाहते आहेत, क्रिकेटला अगदी जवळून सपोर्ट करणारा सातत्याने त्यांना आम्ही पाहिलंय, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला। यावेळेस काय पाहिलं आपण, चेंडू निघून जाईल सीमा पार, दन 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 चौकार। दिगंबर मोरेचा अडथळा दूर केल्यानंतर आपण पाहिलं शुभम घोडविंदे, नवनाथ मामुनकर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत। नवनाथ मामुनकरचा हा फटका, झेल सुटलाय। अगदी या झेलने बरंचसं काही तुम्हाला आम्हाला सांगून गेलं, या झेलने बरंचसं काही तुम्हाला आता या येणाऱ्या काही चेंडूवरती तुम्हाला ते गणित किंवा त्याची आठवण करून देईल। हा झेल सुटल्यानंतर धावा कंप्लीट झाली, फक्त एक जी मिळाली नवनाथ मामुनकरला, संघ पोहोचलाय टोटल 5 धावांवरती। प्रामुख्याने बघितले बरेचसे मान्यवर पाहुणे या व्यासपीठावरती बसलेत, खऱ्या अर्थानं या स्पर्धेला अगदी जवळून पाहत आहेत या मंचावरून। यावेळेस चेंडू जागला अगदी चांगला आहे, पुरेपूर चेंडूला बॅटवरती कलेक्ट केलं आणि चेंडू मात्र निघून गेला सीमारेषा बाहेर। मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार होतो आहे, आलेला हा चौकार। यस डीजे खोपोली टीमच्या माध्यमातून खेळताना पाहिला, झेल घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला, परंतु झेल हा काही हातामध्ये त्या चेंडू मात्र त्यांच्या व्यवस्थितरित्या ही झेल मात्र पकडता आली नाहीये, चेंडू निघून गेला सीमा पार। अजून एक चौकार येतो आहे, शुभम घोडविंदेच्या ब्रँड मधला निघाला हा चौकार। लगातारचे हे 2 चौकार मॉन्टीने हा झेल घेण्याचा प्रयत्न केला, स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न केला। अंतिम क्षणामध्ये आपण बघितलं तर तो त्याच्या डोक्यावर मात्र हा चेंडू निघून गेला। लॉंग ऑफच्या मधोमध तो चौकार आपण पाहिला। संघ पोहोचलाय टोटल 13 धावसंख्येवरती। अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावसंख्येची गरज आहे। या षटकातला अजूनही एक चेंडू मात्र शिल्लक राहिलाय। गोलंदाज तयार, विशाल पाटणोसकर, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला विशालचा। विशालने प्रयत्न केले होते, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। आमचे अविनाशजी पालांडे सरांनी सांगितलं 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 6 चेंडूमध्ये धावा बनवल्या गेल्या त्या 13। विशाल पाटणोसकरने प्रयत्न केले होते, प्रयत्नांना मी तर म्हणेन त्यांना साथ मिळाली नाही ती या सर्व खेळाडू मित्रांची, परंतु साथ द्यावी लागेल। एकीचं बळ तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये काय ते तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावं लागेल। चेंडू शिल्लक लागलेत आता 12, 14 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये। 12 चेंडू 14 धावसंख्येची गरज। चला फील्ड सजवा टीम वरची खोपोली। 12 चेंडू 14 धावांची गरज, याच साडी केला होता 28 तो दिवस खऱ्या अर्थानं गोड बाबा। उद्या मात्र हे मैदान पूर्णपणे तुम्हाला खाली दिसणार, एक सुन्नाटी। ज्यावेळेस स्पर्धा असे ना त्यावेळेस आता बघा तुम्ही इथं बघितलं तर बोंबल्या विठोबाची जत्रा कशी आपण भरते प्रतिवर्षी, तशा प्रकारचं माहोल तयार झालं इथं। क्रिकेटची जत्रा आणि जी सासगाव बोंबल्या विठोबाची जत्रा जी पेण खोपोली महामार्गालगतच्या पलीकडे आणि अलीकडे भरते, तशी जत्रा तुम्ही आता या SP मैदानावरती तुम्ही बघताय। जे SP मैदान NP ढाब्याच्या अगदी नजदीक, पेण खोपोली महामार्गालगतच्या असलेल्या नजदीक बोंजर
च्या अगदी नजदीक असलेलं हे SP मैदान खूप चांगली बघितलं गेलं तर संपूर्ण फ्लॅट पिच आहे. आउटफील्ड देखील पूर्णपणे फास्ट आहे. जर तुम्ही चेंडूला अगदी टफली दिली तर चेंडू सहजरित्या मी तर म्हणेन सीमा पार होते. असं हे चांगलं असं मैदान तुम्ही बघताय. बऱ्याचशा स्पर्धा याच मैदानावरती तुम्ही पाहिल्यात. मोठ्या मोठ्या स्पर्धा या मैदानावरती संपन्न झाल्यात. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 12 आणि गरज आहे ती 14 धावांची. गोलंदाजी मार्कवरती रुपेश म्हात्रे आलेत. फटका चांगला आहे. शतकशेक फार वेगाने चेंडू पर्यंत आलेत. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कॉल झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव ही चोरटी धाव मात्र घ्यायचा प्रयत्न आहे. बघा जिथे नशिबाने आता साथ दिली. अगदी दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिन क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेत. कारण एक धाव होती एकाचं दुसरीमध्ये रूपांतर केलं, दुसरीचं तिसऱ्या धावेत रूपांतर केलं. अशा 3 धावा झाल्या कंप्लीट. शेवटचे चेंडू उरलेत ते आता 11 आणि गरज आहे 11 धावसंख्येची. टोटल जाऊन पोहोचली आहे ती 16 धावा. 11 चेंडू 11 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आपण बघतोय. यावेळेस मात्र नशिबानं साथ दिली. फलंदाज शुभम घोडविंदेच्या बॅट मधनं फाईन लेग लॉंग लेगला क्लिअर करतो. हा फटका आलेला फाईन लेग क्षेत्रामध्ये आलेला हा चौकार. चौकार रुपेश म्हात्रे कट करण्याचा प्रयत्न अगदी पाकपुडला गेले. फटक्याची निवड अचूक टायमिंग होतं. चेंडू सीमा पार होईल. पॉइंट आणि कव्हर पॉइंटला हा फटका क्लिअर करतोय. आलेला हा शुभम घोडविंदेच्या बॅट मधला लगातारचा दुसरा चौकार. चौकार चौकार. यस डीजे. फेकून दिला चेंडूला. लॉफ्टेड फटका लॉंग ऑनच्या सीमा पार. विजयी षटकार खेचलाय तो शुभम घोडविंदेने. हा सामना जिंकलाय टीम शेकिन चिंचवली संघानं. परंतु हा सामना गमावला. या स्पर्धेमधून आता बाहेर निघावं लागेल ते वरची खोपोली संघाला. या मॅच मधला प्लेअर ऑफ द मॅच. चला टीम सासगाव ग्रामपंचायत जो काही निर्णय असेल त्या निर्णयावरती आपण लगेचच ठाम राहा. आमचे सुखदरे साहेब बघा गेले 3 दिवस अथक प्रयत्नानंतर प्रत्येकाची काळजी प्रत्येक वेळेस बघितलं गेलं तर 3ही दिवस त्यांची प्रामुख्याने या व्यासपीठावरती असलेली उपस्थिती आपण पाहिली आहे.